आज होतं आमच्या मामाचं लग्न आणि माझ्यासारखा कडवला म्हणल्यास बघायचंच काम नाही राव. नमस्कार राम राम मित्रांनो, मी आहे अर्जुन आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा दिवस 34. आज होते आमच्या मामाची हळद राव, पण इथले लोक ना लई डेंजर आहेत राव. हळदीमध्ये भुरकी चटणी टाकून हळद खेळू लागली, ते पण निस्ता धिंगाणा करू लागली. वा, मी तर दिमाग आधी गोलच लावला, म्हणलं यांच्या सपाट्यात आपण पडायचंच नाही. यांच्या संगत हळद खेळायची म्हणलं की निस्तर रातभर लहाला करीतच बसायचं काम आहे. पण हे लोक लई डेंजर होते राव. नाही नाही म्हणले ना आम्हालाही भरून टाकलं. ना हळद तर खेळी पण सकाळी 4 वाजेच नाचत बसलेले, आम्हाला तर झोपूही दिलं नाही. काय सांगा तुम्हाला, लग्न म्हणलं की माणसाची लईच बेजार निघते राव. पुन्हा सकाळी उठलो तर मामाला आंघोळ घालायला न्यायचं होतं, मग गेलो सोयऱ्याच्या घरी आंघोळीला. त्या लग्नाचं प्रोसिजर तर एवढं मोठं लांबच्या लांब असते, मग एका दिवसामध्ये एवढं बसवावं लागतं आहे. काय सांगा तुम्हाला, सकाळी उठणं, आंघोळ लावणं, पुन्हा हळद डबल लावणं, नंतर लग्नाच्या मंडपात येणं. लग्नाचा मुहूर्त आला आणि आमचे मामा आले मग मंडपामध्ये लग्नाला. मंगलाष्टिका म्हणायला सुरू केल्या. हे बाबा मंगलाष्टिका म्हणू लागले आणि आमचा भाऊ त्यांची नकल करू लागला. बघा जमतं की नाही, सुरण ताली एक संगट. इकडे मंगलाष्टिका चालून तिकडे नवरीच्या भावानं मग लईच तगडी फिल्डिंग लावलेली राव नवरदेवाला भरवायची. पण आम्ही पण म्हणलो तुम्ही शेर होत तर आम्ही सव्वा शेर होतो. आम्ही टाकला नवरदेवाच्या तोंडावर गमजा, भरवा म्हणलो काय भरवायचं ते. एकूण तिकून लग्न लागणं नंबर 1 असं बघा. अरे भुई, आणि मी हे सिस्टम बघून तर दंगत झालो राव. इथं नवरीच्या भावाला नवरदेवाचा कान पिळायला लावते, ते पण देवबापाच. देवबापाला विचारलं तर देवबापा म्हणते रिवाज असते, करावं लागते बाबा. मग पस्तारा भरला, नंतर आम्हाला वाट लावायला मस्त दणक्यात स्वागत केलं होतं. आता तुम्हाला आमच्या मामाचं लग्न आवडलं का नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवड असेल तर फॉलो नक्कीच करून घ्या राव. तेवढं भेटूयात आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.